शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे आणि जाईजुईच्या झाडालाही फुलं लागलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी. तर काल रात्री पाऊस आला, आभाळ आलं, वारं सुटलं, वातावरण क्लायमेट चेंज झालं, पण फुलांनी काही त्यांचं बहरणं सोडलेलं नाही आहे. किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. सकाळचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही माहीत नाही, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामी विचार खूप सुंदर असे होते. त्याच्यामध्ये स्वामी समर्थांना पुरणपोळी का आवडते याबद्दल प्रश्न केला असता स्वामी समर्थांनी सांगितलं की गूळ, तूप, गहू, डाळ याचं मिश्रण एकत्रित करून गोड पोळी तयार होते. त्याच पद्धतीने एकाच घरात घरात राहणाऱ्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकमेकांबरोबर चांगली वागायला लागतात, तेव्हा नात्यातील गोडवा निर्माण होतो. तर हा विचार मला फार आवडला, कुटुंबासाठी खूप छान होता, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. इकडं मी 8 दिवसापूर्वी लोणचं केलं होतं. ते लोणचं खूप छान पद्धतीने मुरलेलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं आणि बिलकुलही खराब झालेला नाही आहे आणि छान पद्धतीने इथं मुरलेलं आहे ते. पुढे मी वर्षभर साठवणीतलं लोणचं करणारच आहे. तर आज मी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे, बारीक चिरलेले कांदा, लसूण आणि टमॅटो घेतलेला आहे. जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मेथीची भाजी बारीक चिरून धुवून घ्यायची आहे. टमॅटो, कांदा बारीक चिरलेला आणि लसूण एवढं साहित्य घ्यायचं आहे. स्वामी प्रकट दिनामुळे ना मेथीची भाजी आणली आणि ती बाहेर ठेवल्या गेलेली, मला काही करणं झालेलं नाही आहे. त्यामुळे ती पिवळी पडली गेलेली पानं. तर माझ्याकडून जेवढी काही चांगली निघता येईल तेवढी भाजी मी काढून घेतलेली आहे. तर ती मी थालीपीठ बनवायचं असं पण ठरवलेलं, पण थालीपीठ बनवायचं म्हणलं त्यासोबत तोंडी लावायला दुसरं काहीतरी बनवावं लागेल. याकरता मी थालीपीठाचा विचार चेंज केला आणि मग सगळ्यांकडून, मैत्रिणींकडून वगैरे सगळ्यांकडून ऐकलेली एक गोष्ट होती, पदार्थ रेसिपी होती, छान होतात असं म्हणतात, म्हणून म्हटलं चला आपणही ट्राय करावं. याला मेथी झुणका म्हणतात किंवा मेथी पिठलं म्हणतात किंवा मेथी बेसन असंही म्हणतात, जसं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही म्हणायला घेताल तसं. आणि खूप छान होतं असंही म्हणतात. तर इकडे लसूण टेचून घेतलेला आहे, गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घेते. कुणाला कळलं पण नाही ह्याच्यामध्ये मेथी घातलेली आहे, कारण की ना सगळ्यांना असं वाटत होतं की कोथिंबीरच आहे ह्याच्यामध्ये, पण तसं काही नव्हतं. ह्याच्यामध्ये मेथी घातलेली होती आणि त्याची टेस्ट एकदम भारी लागत होती. अजूनही आणि अगोदरही घरामध्ये भाजीला काही नसलं तर पिठलं वगैरे करायचा बेत होतोच. मग म्हटलं आज वेगळ्या पद्धतीनं पिठलं करूयात. तर भाजीलाही काही नव्हतं घरामध्ये शिल्लक, जे होतं ते मेथीची भाजी होती, थोडीशी चुकाची भाजी शिल्लक होती आणि भेंडी होती. भेंडी आजचे पप्पा खात नाही, त्यामुळे भेंडी कॅन्सल, सुक्कं वगैरे करणं. आणि डाळीचं म्हणतात तर डाळ काल परवा दिवशी 2 दिवस डाळ झाली होती, त्यामुळे डाळही कॅन्सल केली. तर इकडं मी कांदा लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेते. त्याचबरोबर चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. जो लसूण टेचलेला आहे तो अगोदर घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे. टॅमॅटो कांदा चांगला परतत आला की मग त्याच्यामध्ये आपण जी चिरून घेतलेली मेथी आहे ती पण परतून घ्यायची आहे आणि त्यातलं सगळं पाणी सुकून कोरडं झालं पाहिजेत, अशा पद्धतीनं मेथी पिळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मी अजूनही ह्याच्यामध्ये लाल तिखट, हिरवी मिरची वगैरे काही टाकलेला नाही आहे. पुढे मी दाखवेलच मी काय काय टाकलेलं आहे ह्याच्यात. मस्तपैकी कांदा, टमॅटो आणि लसूणच्या ह्याच्यामध्ये मेथी परतून झालेली आहे. आता आपण लाल तिखट, हिरवी मिरची हे तुम्ही घालू शकता. मी इथं लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, धना पावडर एवढं मी वापरलेलं आहे. आता सगळं एकत्र एकजीव करून घेते. जरा वेळ तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला व्यवस्थित. पाणी तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं पातळ घट्ट कसं बनवायचं त्या पद्धतीने पाणी वापरू शकता तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही बेसन घातलंस तर त्याच्या गाठी होऊ शकतात,
किंवा तुम्ही जर पाण्यात घोळून जर बेसन टाकलं थंड पाण्यामध्ये तर त्याच्याही गाठी तयार होतात. त्याच्यामुळं छान प्रकारे ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. तर पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आमच्या घरामध्ये 2 बेसन लवर आहेत, दादा पण आहेत आणि आयुष्यही आहे. दोघांनाही पिठलं आवडतंच घरामध्ये. त्याचबरोबर जर भात असेल गरम गरम तर त्याला फार आवडतं बेसन भात खायला. असं काहीच नाही आहे की तो कोणता भाजी वगैरे खात नाही वगैरे, पण त्याला गरम गरम असं सर्व केलं ना नवीन पद्धतीने करून खायला तर त्याला फार आवडतं. तर मी इकडं बेसन तयार करून घेतलेलं आहे, शिजवलं पण आहे. आता त्याला तडका देते आहे. तर इथं तडका पॅन घेतलेला आहे मी, त्यामध्ये जिरे घातलेले आहेत, लसूण थोडासा चिरून घेतलेला आहे. तो लसूण एकदम करपून द्यायचा आहे, कडक करून घ्यायचा आहे आणि त्याची फोडणी आपल्याला ह्याच्यात द्यायची आहे. तर हिंग टाकली नव्हती जेव्हा फोडणी टाकायची होती त्यावेळेस, तर इकडे हिंगही टाकून घेते थोडीशी आणि थोडंसं तरी येण्यासाठी लाल तिखट टाकून घेते म्हणजे पिठल्याला पण तरी सुटेल अशी. तर पाहू शकता मस्त असा तडका बसलेला आहे. लसूण पण असं करपून घेतलेला आहे, तो छान लागतो टेस्टला. तर जरा वेळ परत एकदा बेसन मी गॅसवरती ठेवून देते. जेवणाची वेळ झालीच होती, त्याबरोबर ती गरम गरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं किंवा झुणका आपलं तयार झालेला आहे. इकडं गरम गरम अशा भाकरी करते मी, मस्त असं खरपूस भाजून घेते म्हणजे पेटल्याबरोबर त्या छान लागतात. इकडं आपलं पिठलं भाकरी, कांदा आणि आपलं जे घरगुती लोणचं बनवलं होतं मिरची मिक्स लोणचं ते तयार आहे. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. बाय बाय.